हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्थानिक किंमत हा घटक अभ्यासणार आहोत. तर आपण पहिली व्याख्या काय दिली आहे? स्थानिक किंमत ही संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरते. जर आपण एखादी संख्या घेतली तर त्याची स्थानिक किंमत त्याच्या अंकाच्या स्थानावरून ठरते. आता बघा कसं काय. तर मी इथं घेतला अंक 23 हा अंक घेतला म्हटल्यावरती ह्या दोनची स्थानिक किंमत किती येणार? ह्या 3ची स्थानिक किंमत किती येणार? 3 कोणत्या घरात आहे? तर 3 हे एककाच्या घरात आहे आणि 2 हे दशकाच्या घरात आहे. म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती येणार? 20 येणार आणि 3ची स्थानिक किंमत 3च येणार, कारण तो एककाच्या घरात आहे. एककाच्या घरात असणाऱ्या संख्येची स्थानिक किंमत तीच संख्या असते आणि प्रत्येक परत दशक, शतक, हजार, 10,000 यांची किंमत त्यांच्या स्थानानुसार बदलत जाते. आता बघा, आपण एखादी संख्या लिहिताना मी हा 23 हा अंक लिहिला, तर आपण पहिल्यांदा कोणता अंक लिहिला? 2 म्हणजे आपण एक उजवा हात म्हणतो आणि एक डावा हात. म्हणजे संख्येची सुरुवात कुणीकडून केली? आपण कोणत्या बाजूने केली? डावीकडून. आणि लिहित कोणत्या बाजूत जातो? उजवीकडे. म्हणजे आपण संख्या लिहिताना संख्येची सुरुवात आपण डाव्या बाजूने करतो आणि शेवट उजव्या बाजूकडे करतो. पण तेच संख्येचं स्थान मोजताना आपण पहिल्यांदा उजवीकडे स्थान मोजतो. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण एकक म्हणतो, नंतर दशक म्हणतो, नंतर शतक, हजार, 10,000 असं म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणती संख्या मोजतो? उजवीकडील संख्या आपण पहिल्यांदा मोजतो. पण संख्या लिहिताना आपण डावीकडून लिहितो व मोजताना उजवीकडून लिहितो. आता पुढचं बघा, संख्येची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या संख्येपुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे द्यावे. म्हणजे आपण आता अंक घेतला 75. मग 75मधील 7ची स्थानिक किंमत विचारली तर 7 घेतलं. 7च्या पुढं किती घर आहेत? 5 आहे, पण एकच घर आहे म्हणून त्याच्या नावाचं शून्य दिलं. म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती झाली? 70. आता 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. 5च्या समोर घर आहे का? नाही. 5च्या आधी घर आहे, नंतर आहे का? नाही. म्हणून 5ची स्थानिक किंमत 5च राहणार. एकक स्थानच्या संख्येची स्थानिक किंमत बदलत नाही. संख्येची स्थानिक किंमत काढण्यासाठी तो अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किमतीने त्या संख्येस गुणावे. आता आपण दुसरा अंक घेऊ. मी अंक घेतला 37. मग 37मधील 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 3 कोणत्या स्थानी येतं? दशक आणि 7 एकक. मग आपण जर पहिल्यांदा घेतलं 3 कोणत्या स्थानी आहे? दशक म्हणजे 10. म्हणजे 3ला आपण 10ने गुणलं तर किती येणार? 30. आणि 7ची जर स्थानिक किंमत काढायची म्हटलं तर 7ला आपण एकक स्थानच्या अंकाला कोणतीही संख्या असली तरी आपण 1नेच गुणतो. म्हणून 7 एके 7. इथं जरी 8, 1 पासून 9पर्यंत कोणता जरी अंक असला तरी त्याला आपण 1नच गुणतो. आणि जरी शून्य असला, एकक स्थानी शून्य असला आणि त्याला आपण गुणवले 1 केलं तर कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तरी त्याचा गुणाकार 0च येतो. इथं 1 पासून 9पर्यंत कोणताही अंक असला तरी त्याचा गुणाकार 0च येतो. आता बघा, संख्या दिली आहे 35. 35मधील 5 हे एकक स्थानी आहे, 3 हे दशक स्थानी आहे. मग 5ची स्थानिक किंमत किती झाली? एकक स्थानी आहे म्हणून 5 आणि दशक स्थानी कोणता येतोय? 3. 76मधील 7ची स्थानिक किंमत दशक स्थानी येतो आणि 6 हे एकक स्थानी येतं. मग 8मधील 2 एकक, 8 दशक, 2 एकक. 32मधील 2 एकक आणि 3 दशक. आता 77 ही संख्या दिली आहे मी. 77 म्हणजे आता 77ला आपण काय समजतो? सेम संख्या आहेत, दोन्ही अंक समान आहेत. मग आता 77मध्ये पहिल्या 7ची किंमत 7 गुणुले 10, कारण तो दशकाच्या स्थानी आहे म्हणून 7ची किंमत किती झाली? 70. आणि दुसरा जो 7 आहे त्याला गुणुले 1 केलं, कारण तो एककाच्या घरात आहे, त्याची किंमत झाली 7. जरी अंक समान असला तर त्याची किंमत कोणत्या स्थानावरून ठरते? इथं दशक स्थानी आहे म्हणून ह्या 7ची किंमत जास्त आहे आणि हा अंक 7
एकक स्थानी म्हणून ह्या अंकाची स्थानिक किंमत फक्त 7 आहे आणि दशक स्थानी 7 असणाऱ्या अंकाची किंमत 70 आहे. जरी अंक समान असले तर त्याच्या स्थानावरून त्या संख्येची किंमत ठरते. पहिला 7 आणि एकक स्थानी पण 7. दशक 20 दशक. आता 20 मधलं दोन्ही अंक, एक अंक मोठा आहे 20 म्हणजे 0 एकक आणि 2 दशक. आता बघा 0 एकक, 0 हा या संख्येत 0 देणं गरजेचं आहे, कारण जर आपण 0 दिलाच नाही 2 लिहिलं तर त्या संख्येची किंमत किती झाली? 2 झाली. 20 होत नाही, कारण जोपर्यंत आपण त्यावरती 0 देत नाही तोपर्यंत त्या अंकाची किंमत वाढत नाही. जर आपण 2च्या पुढे 0 दिला नाही तर ते अंक आहे असा 2 राहणार एकक स्थानी. इथं 2 हे दशक स्थानी आहेत. 2ची स्थानिक किंमत 20 आहे आणि 0ची स्थानिक किंमत 0 आहे. आता म्हणसाल मॅडम तुम्ही इथं दिले 20 आणि 2ची स्थानिक किंमत पण 20च सांगताय. बरोबर आहे, कारण 0 हे एकक स्थानी आहे आणि 2 हे दशक स्थानी आहे. 2 दशक स्थानी आहे म्हणजे 2 गुणिले 10. दशक स्थानी असणाऱ्या अंकाला 10ने गुणतात, कारण ते दशकाच्या घरात आहे. मग 2 गुणिले 10 केल्यानंतर किती येतं? 20. म्हणून 2ची स्थानिक किंमत 20 आहे. म्हणून दशकाच्या घरात 2 आणि शून्याच्या घरात 1. आता आपण असेच सरावासाठी प्रश्न घेतलेले आहेत. 1 94, 57, 81, 97, 31, 24, 67, 44, 12, 70. आपण छोटे छोटे घटक अभ्यासत जाणार आहोत. प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मी घेणार आहे. त्याच्यानुसार मी पहिल्यांदा अधिक सोपी पद्धत घेत असते. एकदम सोपा घटक, नंतर त्याच्यापेक्षा अवघड आणि त्याच्यापेक्षा अवघड असे टप करत जाते. थँक्यू.